नमस्कार. तर सुरुवातीला माझा परिचय देतो. तो नाव संदीप जाने आहे. एक म्हणजे जॉब करतो आणि सोबत हा सुंदर व्यवसाय करत आहे. तर आज पहा वडनेर इथे प्रदीप बाप्पू यांच्या शेतामध्ये आहो आणि थोडे बाप्पूचे जे अनुभव आहेत, जसं ज्या प्रकारे ते शेती आज चांगल्या प्रकारे उत्तम शेती करत आहेत. म्हणजे गावामधून जवळपास असं म्हटलं जातं की विक्रमी उत्पन्न त्यांचं असते आणि क्षेत्रफळ पण खूप आहे. जसं कपाशी आहे, त्याच्यानंतर समजा सोयाबीनचं उत्पन्न घेतात, तूर आहे, हरभरा आहे. तर थोडे बापूंचे अनुभव आपण ऑप्सायटी या प्रोडक्टबद्दलचे जाणून घेऊ. 3-4 वर्षापासून कंटिन्यू ते वापर करत आहेत. तर ऑप्सायटीपासून कशा प्रकारे फायदे होत आहेत आणि उत्पन्नामध्ये काय वाढ होत आहे. तर बापू तुमचा परिचय आणि थोडा अनुभव सांगू शकता? नमस्कार. माझं नाव प्रदीप देशमुख, गाव वडनेर गंगई. मी साधारणतः 40 ते 50 एकर शेती वाहतो आणि गेल्या 3 वर्षापासून मी अस्पा 80 वापरत आहो. पण मला याच्या अगोदर जे मी स्प्रेडर वापरलं, बाकीच्या काही गोष्टी वापरल्यात, त्याच्यापेक्षा मला याचा रिझल्ट असा आलेला आहे की इतरपेक्षा ह्या अस्पामध्ये ज्या काही कंटेन्ट्स आहेत, त्या कंटेन्ट्समुळे आपण शेती आपली किती फायदेशीर राहू शकते, हा अनुभव आल्यामुळे मी गेल्या 4 वर्षापासून ही अस्पा वापरत आहो. बरोबर. तर मला सांगा बाप्पू, जसं आता तुरीमध्ये ऑप्सायटीचा काय फायदा वाटला तुम्हाला आता सध्याच्या स्थितीमध्ये जे तूर आहे? तुरीमध्ये मला त्याचा बेनिफिट असा वाटला की आपण जे मिश्रित औषध टाकतो आणि त्याच्यानंतर मस्त वापरतो, तर त्वरित पानावर फैलवणे, त्याच्यानंतर जास्तीचा ओलावा जर असला तर तो शोषून घेणे, ही क्रिया त्याच्या माध्यमातून मला आढळली. ऑप्सायटीमुळे होऊन राहिलं. म्हणजे औषधाची जी गुणवत्ता आहे ते वाढून राहिली, त्याचं लागण्याचं प्रमाण खूप ते वाढून राहिलं आणि औषध वाया जात नाही. बरोबर आहे. आणि पाण्याचा जो pH आहे समजा, तो सुद्धा मेंटेन केला होऊन राहिला. आणि जसं आता तुम्ही बाजूनच तुमचं शेत जे आहे समजा चणा आहे, त्याच्यामध्ये त्याचा वापर केलेला आहे, चालू आहे. आणि बाकीच्यांपेक्षा तुम्हाला वाटते तुमचा जो चणा आहे सध्या हरभरा आहे, तो एकदम चांगल्या क्वालिटी चांगली आहे ना? आणि कपाशीचं मला सांगा बाप्पू, तुमचं यावर्षी काय ॲव्हरेज घेऊन राहिले तुम्ही कपाशीचा? मी साधारणतः दरवर्षी मला 12-13च्या जवळपास कपाशी बसते आणि पाणी पण देतो मी क्षेत्राला. बरोबर. तर यावर्षी मी त्याच्यापेक्षा थोडा बहु 17 ते 18पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 7 ते 8 मला निघालेला आहे. आणि त्याच्या हा परिणाम जास्तीत जास्त ऑप्सायटीचाच आहे असं मला वाटते. बरोबर. आणि प्रत्येक स्प्रेमध्ये पहिल्या सुरुवातीच्या स्प्रेपासून ते शेवटचाही जो स्प्रे असला तोपर्यंत मी अस्पा वापरल्याशिवाय बाकी स्प्रे करत असतो. बरं. म्हणजे दरवर्षी तुम्हाला ऑप्सायटीच्या 3-4 कॅना लागतातच. सहज लागतात आहे ना? यावर्षी जवळपास 5 कॅना लागला मला. अरे बाबा. 5 लिटरच्या. म्हणजे 5 लिटरच्या जवळपास 40-50 एकराच्या क्षेत्रफळामध्ये बाप्पू जवळपास 5 कॅना कंटिन्यू वापरतात. आणि असा कुठला स्प्रे नाही की त्यांच्या स्प्रेमध्ये ऑप्सायटी नाही आहे. आजही जसं स्प्रे चालू आहे तर ऑप्सायटीचा वापर त्यांचा चालू आहे. म्हणजे अतिशय चांगले अनुभव बापूंचे ऑप्सायटीबद्दलचे आहेत. म्हणजे एकच मॅसेज आहे की जसं उत्पन्न वाढवायचं असेल तर एक ऑप्सायटी तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकते. म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न घेण्यासाठी मदत होते. तर अशा प्रकारे आपण चणा पण पाहू शकता कशा प्रकारे सुंदर जसं बापूंचं चणा आहे, एकदम उत्तम आहे. आणि म्हणजे एकही झाड तुम्हाला उधवलेलं दिसणार नाही. आणि एकदम आज असं म्हणा की फट पूर्ण झाकून राहिले. हे पूर्ण क्षेत्रफळ बापू एकाच ठिकाणी आहे. सर्व किती एकर आहे सर्व? हा जवळपास 47 ते 50 एकर. 50 एकराचा प्लॉट एकाच ठिकाणी आहे. तर खूप चांगले अनुभव आहेत. अशा प्रकारे याचा वापर करून आपण आपला फायदा करू शकतो. धन्यवाद.